नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांची कथा पैज. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित पैज. पक्या भिकेची पहिल्यापासून घट्ट मैत्री होती. दोघांची घराला घरं लागून होती. दोघं लंगोटी यार. टगेवाडीत या दोघांचं कौतुक असायचं. शाळेला जाताना येताना एकत्र, हागामोतायला जाताना एकत्र, पोरापोरींच्या खोड्या काढायच्या त्याही एकत्र, कधी कुणाचा मार खाताना एकत्र, कुणाला मार द्यायचा असला तर एकत्र, पक्याच्या चिरगोटातली भाकरी खाताना एकत्र. दोघातला मैत्रीचा धागा घट्ट होता. पक्याची गरिबी 5वीला पोजली होती तर भिकेच्या घरी चारी बाजूनं खोऱ्यानं पैसा येत होता. भिक्या श्रीमंता घरचं पोर, लाडानं येडं झालतं. त्याच्याकडं ध्यान द्यायला बापाला सवड नव्हती. भिक्या एकुलता एक असल्यानं त्याला काय पाहिजे ते लगेच मिळत होतं. पक्याचा बाप गरिबीनं गांजलेला, त्यामुळं पक्याला हट करून उपयोगाचं नव्हतं. पण पक्या इरसबाज होता. तो भिक्यासंग वावरताना इरस करायचा, आपलं शानपण पानाला लावायचा. ह्याच ईर्षी स्वभावानं दोघात तेढ आली. ती कडवर जापण्याचा प्रयत्न पक्या भिक्यानं केला. त्याच्या ईर्षीचा तेढा भाल्या भाल्यांना सुटला नाही. पक्या कॉलेजला जाताना भिक्याच्या गाडीवर बसून जायचा. भिक्या काय म्हणल त्याला पक्या हॉ हॉ करायचा. एक दिवस भिक्याची गाडी झाली पंक्चर. पक्या गाडीवरनं उतरला, दुसऱ्या गाडीला हात केला, सरळ निघून गेला. जाताना पक्या म्हणला, बस बोंबलत, ढकल आता गाडी, नाही तर मालपेच्या वाड्यात दी सोडून. भिक्याला पक्याचा भयंकर राग आला आणि म्हणला, नालायकाला गाडीवरनं आणलं हेच चुकलं. शेवटी वळणाचं पाणी वळणाव गेलं, बघून गेलं साल्याला. गाडी ढकलून भिक्याची दमछाक झाली. दुसऱ्या दिवसापासनं भिक्यानं पक्याला गाडीवर घेऊन यायचं बंद करून टाकलं. टगेवाडीतल्या पोरांचा कॉलेजमध्ये दबदबा होता. आजूबाजूची परगावनं येणारी पोरं पोरी टगेवाडीतल्या पोरांना टरकून असायची. पक्या दूध पंढरीच्या टेम्पोत बसून जायचा. ड्रायव्हरला वाटलं किन्नर नाही तेव्हा पक्याला जाता येता घेऊन राहावं, आपल्याला पण मदत होईन, पक्याची पण सोय होईन. कॉलेजमध्ये पक्या अभ्यासात बऱ्यापैकी होता, खेळात तरबेज होता, चार चौघात आपुलकीनं वागणारा म्हणून फेमस झालता. या उलट भिक्या त्यो उपदव्यापी, खोडसाळ, श्रीमंतीचा थाड धावणारा, दुसऱ्याला तुच्छ लेखणारा, अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली. बडाईखोर गर्विष्ठ भिक्यात बदल झाला नाही, त्यो वाढतच गेला. कॉलेज कॅन्टीनमध्ये क्लासमधल्या मुलामुली समवेत चहा घेणं चालू होतं. काशानं पैज लावली. इरसलवाडीच्या लवंग्या फटाकडीला गुलाबाचं फूल दिल त्याला फुल्ल नाश्ता. इरसलवाडीची लवंगी फटाकडी म्हणजे इंग्लिश डिपार्टमेंटची लली. ललीला सगळे लैला म्हणायचे. ललीनं अनेकांना चकवलं होतं, प्रसंगी पायतान दाखवलं होतं. पण काशानं पैज लावली म्हणल्यावर भिक्या खुमखुमीत म्हणला, अरे आपण पैज जिंकणार, ललीच्या केसात गुलाबाचं फूल खोचणार, पक्याच्या नाकावर टिच्चून ललीला आय लव्ह यू म्हणणार. आणि समजा गुलाबाचं फूल नाही घेतलं तर मग काय टिर्रीला पाय लावून पाळणार आहे वय. पक्यानं भिक्याला खिजावला. चार चौघात डेअरिंग करायचं म्हणून भिक्यानं बागेतलं गुलाबाचं टप्पोरं फूल घेतलं. गेटमधून मुलींच्या घोळक्यात येणाऱ्या ललीला भिक्या पुढं होऊन म्हणला, गुड मॉर्निंग लल्ली, आय लव्ह यू. असं म्हणत भिक्या गुलाबाचं फूल लली पुढं नाचवत होता. अचानक घडलेला प्रकार बघून पोरी बी चाकल्या. आज रोज डे नाही तरी हा रोज देतोय म्हणजे काय, नुसतं बावळटच दिसते. पुढं काय होतंय ते कळायच्यात लल्लीनं आपली लीला दाखवली. पायातलं सँडल भिक्याच्या गालावर उमटलं. बाकीच्या पोरींनी हात धुवून घेतलं. अंगावरच्या शर्टाच्या चिंध्या झाल्या. भिक्याच्या मानगुटीला पकडून प्राचार्यांच्या पुढं उभं केलं. भिक्या खाली मान घालून स्वारी सर म्हणत क्षमा याचना करत होता. खाली मान घालून कॉलेज कॅन्टीनकडं पळाला. भिक्याला बघून काय झालं ते विचारायची गरजच नव्हती.
पण भिक्यानं पाक्याला चॅलेंज केलं. भिक्या त्याला म्हणला, नाही मी हारलो मला मान्य आहे, पण तू कुठं जिंकलाय? तू कर ना प्रयत्न. अरे तुझं गुलाबाचं फूल स्वीकारलं तर. भिक्याला मनातनं वाटत होतं पाक्याची फजिती व्हावी. आपल्यासारखं त्याला बी टिंब मिळावत. म्हणजे आपल्याला पोरींचा मार खावा लागला याचा दुःखभार हलका होईल. त्याला पण मार मिळाला म्हणजे मला खऱ्या अर्थानं आनंद होईल. म्हणून भिक्या पाक्याला म्हणला, बघ त्याला डेअरिंग असावं लागतंय. 4 चौघात ललीने नाटक केलं, पण नंतर मला हळूच स्वारी पण म्हणली बरं का ती. पाक्याचं कान तापलं. पायात पायतान घातलं. बागेतलं टप्पोर गुलाबाचं फूल घेतलं. आणि ऑफ पिरियडला धमाल करणाऱ्या इंग्लिश डिपार्टमेंटच्या ललीकडं त्यो वाळला. तिच्याकडं बघून स्मिता हास्य करून म्हणला, आय एम प्राऊड ऑफ यू. यू आर ग्रेट हार्टली. युअर कॉंग्रॅच्युलेशन्स. असं म्हणत गुलाबाचं फूल दिलं. ललीनं थँक्यू म्हणत लाजून गुलाबाचं फूल घेतलं, आपल्या केसात हळूवारपणे खोचलं आणि म्हणली, लवली बॉय, प्लेअर अँड प्लेझंट. असं म्हणत पाक्याला हस्तांदोलन केलं. लली आतनं सुखावली होती तर पाक्याचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण पाक्या पैज जिंकला होता. पाक्या कॅन्टीनकडे गेला. भिक्या हारला होता, पाक्या जिंकला होता. कॉलेज कॅन्टीनमध्ये काश्याने फुल्ल नाश्ता सांगितला. भिक्या रागारागानं निघून गेला. भिक्याच्या गालावर सँडलच्या छापानं पुरती फजिती झाली होती आणि पाक्याला आतनं उकळ्या फुटत होत्या. भिक्यानं कॉलेजला रामराम ठोकला म्हणून भिक्याच्या बानं भिक्याचा लग्नाच्या बाजारात लिलाव मांडला. हत्तीच्या पिल्लागत असणारी ग्वाजा भिक्याला चालून आली. मोठं घरानं, मोठी प्रतिष्ठा बघून मोठेपणाला भुललं. देणं घेणं डामडौल या गोष्टीला भर दिला. धूमधडाक्यात 10-5 गावात बोलबाला झाला पाहिजे म्हणून भिक्याच्या लग्नाची, लग्नबस्त्याची, डागडागिन्याची, वाजंत्री, बँड, ढोल, ताशे, गावाला गोडधोड जेवण द्यायची तयारी सुरू केली. भिक्याला पैशाची कमतरता नव्हती. पैशाची उधळण कशी करायची? 10-5 गावात नाही तर तालुक्यात लग्नाच्या तयारीचा बोलबाला सुरू झाला पाहिजे. साताऱ्यावरनं खास पारण्याला जाण्याकरता हत्ती मागवला. सजवलेल्या हत्तीवरनं राजेशाही थाटात मारुतीला जायचं. पारण्याला नवरदेव जाताना बघायची झुंबड पडली पाहिजे. भिक्याच्या लग्नाचं वैभवी थाटात नियोजन केलं गेलं. पाक्याला वाटलं भिक्याच्या लग्नाच्या दिवशी आपला पण लग्नाचा बार उडवावा, लगीन बिन खर्चाचं व्हावं. भिक्यापेक्षा आपल्या लग्नाची जोरात चर्चा झाली पाहिजे म्हणून पाक्या स्वतःच्या लग्नाच्या तयारीला लागला. जन्मदात्या बापाला म्हणला, दादा शेजारच्या लग्नात आपण काय नाचायला जायचंय वे? अरे बाबा, मोठ्याच्या गोष्टी मोठ्या असत्यात. ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतोय. त्यांच्या बाप ज्या त्यांनी कमवून ठेवलंय त्याला आयतं कनवटीचं मोडायचंय. आपल्याला कमवल्याशिवाय खायला नाही. अरे बाबा, ज्याची चूल बंद त्याची अक्कल बंद. त्यांनी लंगोट चढवला, शड्डू टोकलं म्हणून आपण काय टिर्ऱ्या बडवून घ्यायच्या का? आपण आपलं ब्यातानं राहू गाड्या. पाक्याचा दादा पाक्याला सांगत होता, दादा तुम्ही मला संमती द्या. शेजारच्या नाकाउट टिच्चून माझं पण लगीन जोरात करायचं, ते बी बिन खर्चाचं. सगळ्या गावानं तोंडात बोटं घातली पाहिजे. वरबाप म्हणून तुमची कौतुकानं छाती फुगली पाहिजे. पाक्या दादाला सांगत होता. अरे पण पोरगी बघितली नाही, आपल्याजवळ दामडा नाही, कळत नाही वळत नाही म्हणतंय दादा माझं लगीन करा. बिनपायक्याचं लगीन केल्यावर पै पाहुणं गावकी बावकी काय म्हणन? येडं पेरलं आणि खोळं उगवलं म्हणत्यान. पाक्या मला काय तुझा गुमान कळं ना. तुम्ही निस्तं म्हणा, टकोऱ्याला मुंडाचं बांधा. भिक्याच्या मुहूर्ताच्या दिवशी माझ्या पण टकोऱ्याला मुंडावल्या बघा, मग तुम्हाला कळन आपल्या पण पोराचं टक्कुरं लय भारी येते. बरं बाबा, म्या म्हणतो, पण कसं करायचं काय करायचं ते तुझं तू ठरव. पर 4 चौघात मान खाली घालायला लावू नका म्हणजे झालं. दादाची संमती मिळतात पाक्या स्वतःच्या लग्नाच्या तयारीला लागला. भिक्याला पाक्या म्हणला, काय भिकाजीराव, लय जोरात लग्नाची तयारी चालली. अरे आमचं थाटामाटात वाजलेलं बघायला जेवायला खच्चून माणसं येणार आहे ती.
मग तयारी करायला नको आहे. 5-25 लाख उधळायचा विचार आहे. तुला पण जेवायला आवता नाही बरं का. भिक्यानं कुर्र्यात सांगितलं. हा, माझं पण आवता नाही तुला. तुझ्याच लग्नात माझ्या लग्नाचा बार उडवणार आहे मी. तुझं आधी वाजावं, मी काय बघत बसावं होय. त्याच मुहूर्तावर त्याच तिथीला माझा पण बेंड बाजा वाजवणार. अरे कशात काय आणि फाटक्यात पाय. हे बघे, चिलटानं चिलटासारखं राहावं. उंदरानं बॉकेशी बरोबरी करू नये. अरे आम्ही गडगंज कोणीकडं, तुमचं दारिद्र्य कोणीकडं. आमची बराबरी करायला लय धाडस करायला लागन. बघू कोणाचं जोरात होतंय. लाव पैज. लावली की पैज. ज्याच्या पारण्याला गर्दी जास्त, ज्याच्या लग्नाला गर्दी जास्त, त्याच्या वराडी मंडळीला, लोकाला, पै पाहुण्याला, सगळ्याला पैज हरणाऱ्याच्या मांडवात जेवायला घालायचं. पक्या बोलला. तसा भिक्या पण म्हणला, अरे गर्दी माझ्याकडे जास्त होणार. तुझ्या मांडवात माणसं जेवायला येणार. अरे तोंड बघा आरशात. अजून नवरी बघितली नाही, वराडी नाही, वाजंत्री नाही, आणि मुख्य म्हणजे खिशात दामडा नाही, आणि लावतोय माझ्या संग पैज. हे बघ, माझ्याकडं काय आहे काय नाही ते महत्त्वाचं नाही आहे. पण तुझी माझी पैज आहे एवढं ध्यानात ठेव. ते ध्यानात ठेव म्हणजे झालं. पैज हरणाऱ्यानं 4 तास स्वतःला कोंडून घ्यायचं. गर्दी जास्त तिकडच्या माणसांनी गर्दी नसणाऱ्या मांडवात जेवायला जायचं. कबूल आहे. पक्यानं रेगुड्याला विनंती केली जाऊन. खरं म्हणजे म्हातारं गोकत बसलंय, पैसा नाही पैसा नाही. काय म्हातारं कंगत आलंय हो. त्याच्या डोळ्या देखत लगीन यावं म्हणून रेगुडे बंधू तुम्ही पावला मला ना तर समज बेस होते बघा. माझ्यासारखा गरीबाचा संसार उभा राहतोय. पण कसं आहे ना, लग्नात तुमच्या मंडपाची स्पीकरची गरज आहे हो. जागीरदाराला काय कोण पण वय म्हणतंय हो. पण तुम्ही मनाव घेतलं तर शेजाऱ्याच्या नाकावर टिचून आमच्या दारात तुमचा मंडप घातला, गरिबाच्या लग्नाला मदत केली तर तुमचं नाव येईन. तुमचा पण नावा कोरा मंडप आहे, समद्याला बघायला मिळेल ना. तुमची पब्लिसिटी होऊन जाते. मागं मोरं काहीतरी तुमचं पैसे देऊच की. पक्याचं अर्जवाचं बोलणं ऐकून रेगुडे म्हणाला, लोकांनी मांडवाकडं बघत बसावं असं डेकोरेशन करतो यावर्षी. यावर्षी तुम्हाला पैशाचा मेळ नाही लागला तर पुढच्या वर्षी द्या पैसे. तुम्हाला काय देऊ वाटतंय तेवढं द्या. पैसे दिलं तरी बी करतो, नाही दिलं तरी बी करतो. कसं आहे, शेवटी माणूस की महत्त्वाची आहे ना. अरे लाईटिंगचा असा झगमगाट करतो. काय आमच्या बी धंद्यात कॉम्पिटिशन असते ना. सगळ्या गोष्टी पैशात मोजून नाही चालत. आता एवढं भे आम्हाला कळलं नव्हे. रेगुडे बंधूंनी मंडप स्पीकरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. इरसालवाडीच्या ललीची एसटी चुकली म्हणून तिनं दूध पंढरीच्या टेम्पोला हात केला. पाक्या ड्रायव्हरला म्हणला, घ्या तिला नाही तर लेट होईन. टेम्पो थांबला. एकाच सीटवर पाक्यान लली बसली. पाक्याच्या उजव्या मांडीला ललीची डावी मांडी भिडली. दोघांच्या पण ध्यानामानात नसताना अंगचटीची तणामानात शिरशिरी भरली. पाक्या अंग चोरत होता पण लली खळीला आलती. ती जास्तच पाक्याला रेटून बसली होती. ड्रायव्हरची उगाच तगमग चालली होती. एवढ्यात कालिकचा स्टाफ आला. पाक्या खाली उतरला. खाली उतरायला ललीला हात दिला. रस्त्याच्या कडेनं चालायला लागले. ललीने बोलायला सुरुवात केली. गप गप का, काहीतरी बोल की. नाही, काय बोलावं कसं बोलावं या विचारानं गप आहे मी. हे बघ, तुला काय बोलायचं असेल ते बोल. बोलल्यावर विषय यायला सुरुवात होती ना. विषय सुरू झाल्यावर मग चर्चा होईल. हे बघ, आपण असं करू, हॉटेल आम्रपालीमध्ये बेस्टपैकी चहा घेऊ. पण बिल मात्र मी देणार. घेणार का नाही चहा. ललीचा आग्रह बघून पाक्या म्हणला, आता तुझा आग्रहच आहे तर तोंड गोड करू, पण एक रिक्वेस्ट आहे. तोंड गोड केल्यावर जिभेवर गोडी रेंगाळत राहावी, आंबटपणा येऊ नये असं वाटतंय मला. पाक्या आणि लली हॉटेल आम्रपालीमध्ये आमने सामने बसले. वेटरला चहाची ऑर्डर दिली आणि ललीनं आघाडी घेतली. बोल यार, तुझे क्या बोलना है. लली लली मुझको आपका प्यार चाहिए, मेरी बात सुनो लली. असं म्हणत पाक्यानं तिच्या गहिऱ्या डोळ्यात बघितलं. पाक्याच्या डोळ्यांना प्रतिसाद देत लली म्हणाली, मित्रा, अरे मैत्रीच्या नात्यापेक्षा जीवाभावाचं नातं निर्माण करायला मुलींना आवडतं. तू एक पाऊल पुढं टाक. मी तुझ्या पावलावर पाऊल टाकायची स्वप्न बघती. तुझ्यासोबत मला नुसतं फिरायचं नाही तर कपाळी कुकू लावून मिरवायचंय.
रीत भात बाजूला ठेवून एक वेगळी वाट मला पाडायची. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं रिस्पेक्ट देणं मला लय भावलंय. मी माझं जीवन सर्वस्व तुला अर्पायला तयार आहे. लली भावनावश होऊन पाक्याचा हात घट्ट पकडून त्याच्या नजरेला नजर देऊन बोलत होती. पाक्यानं बी हिंमत केली आणि म्हणला, हे बघ लली, साधेपणानं दोघं विवाहबद्ध हो. न देणं न घेणं. तुला मान्य असेल तर 15 दिवसात बोहल्यावर चढू. हाती हात दे, जन्माची साथ दे, तुझ्या येण्यानं माझ्या अंगणात चांदणं फुलू दे. पाक्याच्या मर्यादाशील बोलण्यानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं लली बार राहून गेलती. चहाचा आस्वाद जिभेवर रेंगाळत होता. पाक्याच्या डोळ्यापुढं भिक्याबरोबर लावलेली पैज दिसत होती, तर ललीच्या डोळ्यात संसार सुखाची स्वप्न तरळत होती. भिक्याच्या लग्नाचा मंडप उभा राहिला. सगळीकडं झगमगाट. वाजंत्री, ताशेवाले, घोडं नाचवणारं, मोर नाचवणारं 2 दिवस अगोदरच हजर झालं. कोळेगावचा बँड धूमधडाक्यात वाजत होता. वाजवणाऱ्याला काय हो, वाजवा म्हणले की हाणायचं, थांबावं म्हणलं की थांबायचं. कुणाचं काय कशाला विचारायचं नाही. जो तो आपल्या तालात होता. भिक्याचा आबा जातीनं स्वतः सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष देत होता. भिक्या निस्त्या लग्नाच्या कल्पनेतच वावरत होता. पाक्याबरोबरची पैज जेतायची, पाक्याला हरवायचं, हेच भिक्याच्या डोक्यात सारखं नाचत होतं. पाक्यानं जांगजोड केली. मंडप उभा राहिला. मित्राला सूचना दिल्या. कॉलेजच्या मित्राला म्हणला, या बघा, तुमच्या सगळ्यांच्या भरवशावर पैज लावून लग्नाला उभं राहिलोय, सगळा भार तुमच्यावर. रेगुड्यानं पब्लिसिटीसाठी पाक्याच्या दारात भव्य मंडप उभा केला, लाइटिंग केलं, गाड्यांना सूचना दिल्या. भिक्याचा आबा वरबाप म्हणून टेचात फेटा बांधून फिरत होता. साताऱ्यावरनं आणलेला हत्ती मांडवापुढं झुलत होता. बारकी चिरकी पोरं हत्ती घोडं बँडवालं बघत होती, चेकाळत होती. बँडवालं अप टू डेट ड्रेसमध्ये होतं, सुरात फुकत होतं. पाक्याचा दोस्त गाज्यानं डोकं लढिवलं. घोडंवाल्याला हत्तीवाल्याला पावशेर पावशेर पाजली. आता एवढ्यानं काय होते राव? अरे घोड्याला नाचवायचा म्हणजे पावशेरनं काय होणार आहे? चांगला एक एक खांबा तरी द्या की राव. घोडंवाला म्हणला, अरे तुमच्यासाठी काय पण. असं म्हणत गाज्यानं देशी विदेशीचं केलं काकटेल. हत्तीवालं घोडंवाला यांना आडबाजूला खच्चून पाजली. गडी जाग्यावर गिरक्या मारायला लागलं. भर दुपारचं ऊन टाळक्याला लागलं. तर्राट होऊन जाग्यावर कालांडलं. लग्नाचा मुहूर्त जवळ आला. पारण्याला जायला नवरदेव भिक्या साजला होता, पण गर्दीत घोडं नाचना का हत्ती झोलना. बँडवालं फुकून फुकून दमलं, पण कुणाचा मेळ कुणाला बसना. पाक्यानं परित्याच्या काळवतने नाचायला आणल्या होत्या. देवड्याच्या पिपाणीवाल्याचा सूर गगनाला बेडला होता. देवड्याच्या ताफ्यात 20-25 तरुण वाजंत्र्यांचा भरणा. पिपाणीवर वग लावून डाफड्याच्या तालावर काळवतनी संग नाचत होती. नाचणाऱ्या छचोर पोरी बघून सगळ्या बघे लोकांची गर्दीच गर्दी पाक्याच्या मांडवदारी झाली. सगळी काळवतनीच्या नाचात दंग झाली. पिपाणीवाल्याच्या तालात बँडवालं फिकं पडलं. भिक्याचा मांडव ओसच पाडला. पाक्याचा मांडव माणसांनी फुलून गेला. देवा बामणाच्या आशीर्वादानं, जनता जनार्दनाच्या साक्षीनं पाक्याचं लतीचं शुभमंगल झालं. पाक्याच्या दादाला कौतिक वाटलं, तर भिक्याचा आबा काकुलतीला येऊन लोकांना म्हणला, आत जोडून विनंती आहे, निदान जेवायला तरी या इकडं. एवढं सगळं केलंय, वाया घालवू नका. पै पाहुणे, सगळे सायरे, पाक्याची वऱ्हाडी मंडळी, गावकी भावकी भिक्याच्या मांडवात जेवत होती. आणि जेवता जेवता पाक्याचं लग्न लय धुमधडाक्यात झालं, लय भारी डोकं चालवलं पाक्यानी, असं म्हणत होती. भिकाचा आबा मनातल्या मनात म्हणत होता, अरे एकाचं खात्यात आणि दुसऱ्याचं गात्यात. आमच्या लग्नात इचका केला. त्या भिक्याला नाही अक्कल, त्याला नाही पाक्या इतकं शानपण. पाक्याने बेनकार्याचं लगीन पार पाडलं. आमचं दिवटं चिरंजीव पैज लावून फसलं. आता घेतलं स्वतःला घरात कोंडून. भिक्याच्या सासऱ्याला वाटलं बहुतेक जावाय रुसलाय वाटतं. आता ह्याला आणखीन काय कमी पडलं. 4 चौघात तोंड काळं केलं. शेजाऱ्यानं बेनहोंड्याची बायको केली आणि ह्याला एवढं गाबाळा देऊन पण रुसलाय. तर रुसू दे, नाही तर बोंबलात बसू दे, असं म्हणत भिक्याचा सासरा ताना ताना करत होता. मांडव झाडा संपल्या.
पक्या भिक्या आपापल्या संसारात रमलं. भिक्या आपली लाडकी बायको हत्तीच्या पिलागत असणारी गोलगुंड्यागत भिक्याच्या मागं डुलत डुलत चालायची. भिक्या आरी पाडला वाळलेल्या ऊसाच्या चिपाडागत झाला. लोक आबाला भिक्याला नावं ठेवायची. हुंड्यापायी गोलगोंडा पादरात घेतला म्हणायची. या उलट पक्याच्या दादाचं कौतिक करायची. पक्याचा जोडा म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे म्हणायची. हुंडा न घेता जोमात लगीन केलं म्हणायची. शिकलेली सून दादानं घरात आणली म्हणायची. पक्या लली मनमुराद संसार सुखाचा आनंद घेत होती. लली पक्याची झाली, पण भिक्याला तिच्या सँडलची आठवण काळजात कायमची खुपत होती. पक्याचं म्हातारं खंगलं होतं. औषध पाण्याला दाद देत नव्हतं. खायचं प्यायचं बंद झालं. देवाला हात जोडत होतं. देवाला म्हणत होतं, अरे जटदिशी ये न पटदिशी घेऊन जा. उगा हातरुणाला खेळून राहण्यापेक्षा घरातल्या माणसांना त्रास न होता फाटाक दिशी घेऊन जा बाबा. देवा हरी पांडुरंगा म्हणत म्हातारं गचकलं. त्याच दिवशी दिवसभर भिक्याच्या म्हातारीनं मरणाची हाबक खाल्ली. ती सारखं एकच म्हणायची, स्वर्गात जायचं ते भरल्या कुकानं जायचंय, त्याच्या अगोदर पुढं जायचंय, जन्माचं सार्थक करायचंय. याच विचाराच्या तंद्रीत भिक्याच्या म्हातारीच्या नाड्या पाडल्या थंड. डॉक्टरला बोलवायची भानगडच येऊ दिली नाही. भिक्याची म्हातारी विचाराच्या तंद्रीत हार्टफेल होऊन गेली, ती कायमची. पक्याचं म्हातारं सकाळी गाळटलं तर भिक्याची म्हातारी संध्याकाळी देवा घरी गेली. शेजाऱ्यावर दुःखाची अवकाळा पसरली. टगेवाडीत स्मशानभूमी अपुरी होती. जागा आईस पैस नव्हती. एक मड वरल्या अंगाला तर दुसरं मड खालच्या अंगाला जाळलं होतं. तिसरा दिवस माती सावडायचा. भिक्यानं श्रीमंतीचा थाट स्मशानात देखील दाखवायचा. म्हणून दुसऱ्या दिवशी पक्याला म्हणला, बघ तुझं म्हातारं आधी मेलंय, त्याची माती आधी सावडायची. आमच्या म्हातारीच्या मातीला लय माणसं येणार आहेत. शिवाय व्हिडिओ शूटिंग करणार आहे मी. तेव्हा मध्ये कलमडायला येऊ नका म्हणजे झालं. हे बघ बेका, तुला म्हातारीचं दुःख आहे, मला म्हाताऱ्याचं दुःख आहे. दुःखात एकमेकाला वांगळ बोलू नये. एका वेळी माती सावडायचा कार्यक्रम केला तर सगळ्याचाच हात लागल. आलेल्या लोकांना डबल त्रास नको म्हणून एकाच वेळी माती सावडायचा कार्यक्रम घेऊ. पक्या भिक्याला समजून सांगत होता, पण भिक्याचा ह्याका बघून मग पक्या गप बसला. तिसरा दिवस उजाडला. पै पावनं गावकी भावकी माती सावडायला आली. भिक्यानं मोठ्या ताटात म्हातारीला घास घातला. म्हातारीला आवडणारे न आवडणारे सगळे पदार्थ ताटात भरले होते. चला चला उशीर होतोय म्हणून माणसं उठली, स्मशानभूमीकडे गेली. सगळे सोपस्कार केले, घास ठेवला. भिक्यानं 2 हात जोडलं, पण कावळं झाडावरनं खाली उतरत नव्हतं. व्हिडिओ शूटिंग करणारं कॅमेरेवालं इकडून तिकडून कावळ्याच्या दिशेनं कॅमेरा फिरवत होतं आणि त्या कॅमेऱ्याला घाबरून कावळं खाली येत नव्हतं. सगळी पाया पडून झाली, म्हातारीची नवनी केली, पण कावळं झाडावरनं खाली उतरायला काय तयार नाही. गर्दीतनं कोणतरी म्हणालं बी, म्हातारीचं मन कशात गुंतलंय काय कळलं ना गाड्या. तर दुसरा एक म्हणला, अरे कावळ्याला परवानगी नाही तवा झाड सोडणं झालंय ते. भिक्या उठ गाड्या, पुन्हा एकदा कोपरापासनं हात जोड. म्हातारीचं डागडागिनं लेकीला दिन म्हण, मग बघ म्हातारी पळत सुटन आणि घास शिवन. म्हातारीचं लेकीत मन गुंतलेलं असते बाबा. तात्यानं सूचना केली. एवढ्याच शेंडग्याचा नामा बोलला, म्हातारी होती तवा जपलं नाही तिला, आता करताय व्हिडिओ शूटिंग. जगाला म्हातारीचा पोळका धावताय. अरे हे कॅमेरेवालं बंदूक फिरवल्यावानी कॅमेरा फिरवतोय, कावळं कशाला झक मारायला खाली येतील का. असं 10 तास बसला तरी म्हातारीचा घास कावळा काय शिवणार नाही. व्हिडिओवाल्यांची मेजाज थांबायची का नाही. अरे शेजारी जेवल्याशिवाय म्हातारीना घास जाईन का. त्याला उपाशी ठेवून म्हातारी घास कसा शिवन. गँगानं दत्तू बोलला. या 2 तास गेलं, पण कावळं झाडावरनंच बघत होतं. माणसं कावळ्याकडं बघत होती. मधनंच म्हणत होती, म्हातारीनं लयच वड धरली, सगळ्याला ताटकाळात ठेवलंय. पक्या आपल्या सगळ्या सोयऱ्यासह स्मशानात पोचला. सगळे सोपस्कार पार पाडले. म्हाताऱ्याला घास ठेवला. व्हिडिओवाल्यांना त्याचं चित्रीकरण करायचं नाही म्हणून भिक्यांनी फरमावला. व्हिडिओवाल्यांनी त्यांच्या कॅमेरारूपी बंदुका घेतल्या खाली. पक्यानं म्हाताऱ्याला हात जोडलं, बाजूला झाला. तोच 5-6 कावळं घासावर तुटून पडलं. माणसं आश्चर्यचकित झाली. 2 मिनिटात म्हाताऱ्यानं घास शिवला.
म्हातारीनं सगळ्याला 2 तास दमिवलं होतं. माणसं काटाळून गेलती. त्यातलाच एक कावळा पंख फडफड करत निघून गेला. भिक्यानं ठेवलेल्या घासावरनं नजर फिरवून गेला. आता मात्र लोक वैतागली. लोक भिक्याला छी थू मनातल्या मनात करायला लागले. भिकाच्या म्हातारीच्या मातीजवळ पक्यानं डोकं टेकवलं, हात जोडलं. तसं कावळं काव काव करत खाली आलं. घासाला चोच मारली. लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. पक्याला भिक्यानं विचारलं, अरे तू डोकं टेकवलं आणि माझ्या म्हातारीनं लगेच घास शिवला. हे काय कोडं काय सुटं ना गाडे? त्याचं काय भिका, तुला हे पैशाची मगरुरी. आम्ही गरीब, आमच्याकडं कुठनं आलं रे चांगलं चुंगलं. माझ्या म्हाताऱ्याला वाशाट आवडायचं. सुकड, बोंबील, खारवलेला मासा सगळं ठेवलं होतं. वाशाटाच्या वासानं कावळं पळत आलं. सगळ्यांना ताटकळत ठेवलं नाही. तशी तुझी म्हातारी शहाणी होती. अप्पल पोटेपणानं ती कधी एकटी खात नव्हती. अरे घासातला घास माझ्या म्हाताऱ्याला देत होती. त्यामुळं तिने तट धरला होता. पण म्या तिला डोकं टेकून शब्द दिला की यापुढं भिक्याबरोबर पैज बंद. अरे पैजात बाळपण गेलं. पैजा जिंकणं, पैजा हारणं यातून निर्मळ आनंदाऐवजी कटुता वाढत गेली. म्हणून तुझ्या म्हातारीला मी मनापासून शब्द देऊन टाकला. पैजापेक्षा शेजार धर्म जपू, एकमेकाच्या सुखदुःखात सामील होऊ, झालं गेलं विसरून जाऊ. तेवढ्यात भिक्या हसून म्हणला, लावायची का पैज? कोण इसरतंय कोण घसरतंय दे टाळी म्हण. पुन्हा नव्या जोमानं पैजाला सुरुवात झाली. ललीची फिरकी भिक्यानं घेतली. भिक्याची बायको खुदू खुदू हसली. ललीची अंगकांती दिसामासानं बहरू लागली. आता मुलगा होणार का मुलगी यावरनं पैज ठरली. ललीनं बाजी मारली. नवी कळी अंगणात उमलली. पक्या भिक्याची मैत्री पूर्ववत झाली. श्रोते हो, ही होती प्राध्यापक शिवाजीराव बागल यांची कथा पैज. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.